Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। एकीकडे बिहारचा निकाल जाहीर झालेला असताना दुसरीकडे अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। तर दुसरीकडे पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणामुळे अजित पवार अडचणीत आल्याने ही भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे। अजित पवारांनी अमित शहा यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे। अजित पवारांनी बिहारच्या निकालानंतर अमित शहा यांचं अभिनंदन केलंय। दुसरीकडे दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड साधारण अर्धा तास चर्चा झाली। या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी राज्यात गाजत असलेल्या जमीन घोटाळ्याविषयी ही भेट असल्याचं आता बोललं जात आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचं कारण सांगितलंय। नागपुरात देवेंद्र फडणवीस बोलत होते, यावेळी ते म्हणाले, अजित पवारांनी महाराष्ट्रातल्या काही मुद्द्यांवर भेट घेतली आहे। पार्थ पवारांबाबत ती भेट आहे असं मला वाटत नाही। देवेंद्र फडणवीसांनी जरी महाराष्ट्रातल्या मुद्द्यावर अजित पवार शहांना भेटले असं म्हटलं असलं तरी अजित पवार एकटेच का शहांना भेटायला गेले असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। दुसरीकडे अजित पवार महाराष्ट्रातल्या प्रश्नांवर अमित शहांची भेट घेण्यासाठी गेले असतील तर बंद दाराआड चर्चेची आवश्यकता होती का असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय। दरम्यान पुण्यातील मुंढव्याच्या जमीन प्रकरणात जी समिती नेमली होती तिचा अहवाल सोमवारी सादर केला जाणार आहे। या अहवालामध्ये पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीला जबाबदार धरलं जातं का हे पाहावं लागणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची शहांसोबतच्या भेटीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय। पार्थ पवार यांच्या प्रकरणानंतर अजित पवार सरकारमधनं बाहेर पडणार होते असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला होता। या आरोपांचं जरी खंडन केलं असलं तरी दादांची शहांसोबतच्या बंद दाराआड चर्चेमुळे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत।